वेंगुर्ला आणि तिसरं सावंतवाडी आहे. तर तिन्ही ठिकाणी स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत आणि ते प्रचारासाठी म्हणून येत आहेत. तरी असा एक जर आरोप केला की वेंगुर्ला तुम्ही जे भाषण केलं त्याची त्यांनी दिल्ली विरोधानं असं म्हटलं पहिल्यांदा 2014च्या खासदारकीच्या निवडणुकीत निलेशजींच्या विरोधात खड्डे ढोकणारे तुम्ही होता पण हे तुमचा लागेल. हे बघा, मी आताच सांगतो की एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा त्या तत्वासाठी ज्यावेळेला लढाई होते त्यावेळेला ती कोणाच्याही विरोधात व्यक्तिगत लढाई नसते आणि हे मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जरी लढाई होऊन गेली तरी अजूनही माझे संबंध सर्वांशी चांगले का आहेत याचं कारण मी व्यक्तिगत कोणावर टीका करत नाही. ज्या कारणासाठी आपण लढा देतो त्या कारणाच्या बद्दल मी बोलतो आणि त्याच्यामुळेच आज सुद्धा माझे राणेसाहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत. राणेसाहेबांच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने ते जे बोलतात त्याला काही अर्थ नाही, कारण अशा तऱ्हेचे संघर्ष राजकारणामध्ये वेळोवेळी होत असतात आणि संघर्ष संपला की तो विशेषवर तिथेच संपतो. शिंदेचे नेते वरिष्ठ नेते असतील, तुम्ही असताल किंवा उदय सामंत हे युपीवर किंवा रवींद्र चव्हाणांवर कोणच बोलत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त त्याची ढाल फक्त निलेश राणेंच्या रूपाने केली जाते. नाही, इथे मी तुम्हाला आजचं सांगतो की युती त्यांनी मोडली असेल तर त्यांनी त्याचं स्पष्ट करावं, म्हणजे आम्हाला सुद्धा बोलणं सोपं होईल. त्यांनी असं कधीही म्हटलेलं नाहीये की रवींद्र चव्हाण साहेबांना युती मान्य नव्हती, असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाही. तसं म्हटलं तर मग त्याच्यावर बोलणं अधिक योग्य होईल. खरं तर स्वतः पालकमंत्री सुद्धा प्रयत्न करू शकले असते. मी त्यांना भेटलेलं आहे, 2 वेळा भेटतोय, त्यांच्याशी मी बोलत होतो. रवींद्र चव्हाण साहेबांशी माझं थेट बोलणं झालेलं नाही, त्याच्यामुळे मला कळू शकणार नाही की नेमक्या याला जबाबदार कोण आहे. अजून एक उदाहरण देताना त्यांनी असं म्हटलं, गुलाबराव पाटलांनी पण नारायणरावांवरती काढले शिंदे सेने त्यांनी शिंदे सेनेत सहयोगी पक्षावर टीका करता असं त्यांनी आरोप केला. बघा, शेवटी निवडणूक ही मित्रत्वाच्या नात्याने व्हायला पाहिजे, तशी ती होत नाही ही वस्तुस्थिती आहे. महायुती होऊ शकलं नाही तर आम्ही समजू शकतो, परंतु मैत्रीपूर्ण लढत तरी व्हायला पाहिजे आणि तशी ती होणं आवश्यक होतं. एवढंच माझं म्हणणं आहे. मल्टी स्पेशालिटी त्यांनी ठेवलेली प्रस्ताव होते ते सामर्थ्यवादी वेगवेगळे आणि कस्तुरी या ठिकाणी प्रत्येक नगराध्यक्ष होते, त्यामुळे याला आम्हाला मिळायला पाहिजे असतं त्यांनी बोलून केली. हे बघा, सावंतवाडीला अनेक वर्ष नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच राहिलेला आहे. मी ज्या ज्या पक्षामध्ये होतो त्याचा नगराध्यक्ष राहिलेला आहे. फक्त एका पोटनिवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आला आणि आता त्या नगराध्यक्षाने सुद्धा आमच्याकडे प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सावंतवाडीवर हा आमचाच राहिला असता आणि बोलणीच झाली नाही. बोलणी झालं तर न बोलता जर बोलणी सुटणार असतील तर मग त्याला काय अर्थ नाही. बोलणी व्हायला पाहिजे, तशी ती झालेली नाही. आणि मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात असं आहे की आम्हाला कोणी जागा शासनाला देऊ केलेली नाही, की शासनाने आपली जागा ही रॉयल फॅमिलीला देऊ केलेली होती, परंतु तो एमओयू करताना त्यांनी काही अटी घातल्या ज्या त्यांच्या कुटुंबातल्या अन्य सदस्यांना मान्य नव्हत्या आणि त्याच्यामुळे हे प्रकरण रेंगाळलेलं आहे. आज जरी त्यांना वाटत असेल की मल्टीस्पेशालिटी होणं आवश्यक आहे, कारण हा प्रकल्प मी मंजूर करून आणला, त्याला पैसे मंजूर करून आणले, त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची एजन्सी फायनलाइज झालेली आहे. आज सुद्धा त्यांच्या समोर हा पर्याय आहे की त्यांनी प्लेन एमओयू करावा, म्हणजे सर्वांच्या सह्या होतील आणि मल्टीस्पेशालिटीचं काम ताबडतोब सुरू होऊ शकते. त्याला थोडा सुद्धा वेळ लागणार नाही. रवींद्र चव्हाणांच्या दबावाखाली हे सगळं चालू आहे. त्यांच्या दबावामुळे किंवा इतर ज्या घटना होतात त्यांच्या दबावाखाली बघा, मी आज सांगतो की निलेशजी जे बोलतात त्याचं उत्तर हे आपण